नमस्कार मंडळी. तर आजचा प्लॅन खूप खास होता. दुकानातनं घरी येत होते तर दुकानात पाव शिल्लक दिसले, तर म्हटलं आज काहीतरी वेगळं करूया. तर पावभाजी का मिसळपाव ह्याच्यामध्ये चालला होता विचार. तसं पण आमच्या आहोंना मिसळपाव आवडते, पावभाजी मग त्यांना अजिबात आवडत नाही, पण मला पावभाजी आवडते. तर म्हटलं आता मिसळपाव कुठे करत बसायचा, चला पटकन जाऊन आपण पावभाजीच करूया. तर फटाफट घरी आले, फटाफट अजिबात वेळ न घालवता भाज्या वगैरे स्वच्छ केल्या आणि लगेच कुकरमध्ये घालून 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. तर एकीकडे लगेच कांदा वगैरे बारीक करून घेतला, सिमला मिरची वगैरे करून घेतली. आणि ह्यावेळेस माझ्याकडे अजिबात वेळ नसल्यामुळे मी काय केलं, पटापट टॉमॅटोची आणि अद्रक लसूणची पेस्टची म्हणजे पेस्टच करून घेतली, मी प्युरीच करून घेतली. आणि प्युरी चांगली तेलामध्ये भाजली वगैरे आणि मग मसाले वगैरे घालून चांगलं आपलं परतत होते. तरी माझ्या डोक्यामध्ये विचार येतच होता, आता आपण एवढे पावभाजी करतोय पण ते काय आवडीने खाणार नाहीत. पण म्हटलं जाऊन द्या, नेहमी आपण त्यांच्या आवडीचं करतोच, यावेळी आपल्या आवडीचं पण करूया, काय हरकत आहे खायला. लगेच मसाला चांगला भाजल्याबरोबर लगेच पावभाजीची भाजी पण घालून घेतली. विचार चालला होता की चांगली बनवावी. त्यांना आवडतं पावभाजी तशी, पण त्याच्यासोबत त्यांना जर मसाला पुलाव केला ना तर अजून पण आवडतो. तेवढ्यामध्ये ते आले पण. म्हटलं आता नाही, अजिबातच आपल्यापाशी वेळ नाही आहे. तर पटापट मग ताटं वगैरे वाढून घेतली. पाव भाजायला पण वेळ नव्हता. खरंच सांगते मंडळी तुम्हाला, पावभाजी खरंच एक नंबर झाली होती आणि आमच्या आहोंना पण खूप आवडली.